बघा असं आहे की आता ज्या शिवसेनेच्या प्रवक्त्या बोलल्या, मी त्यांचं अभिनंदन करतो. म्हणजे आपल्या नेत्याबद्दल किती कुणी बोलावं हा त्याचा त्याचा प्रश्न आहे. ते त्यांनी आम्हाला ज्या अभिमानच आहे पद्धतीचे आमच्या उद्धव वाक्प्रयोग बाळासाहेब केले, ठाकरे यांच्याबद्दल. आम्हाला बाळासाहेबांबद्दल आदर आहे, चिंता करू नका. त्यांचेच पुत्र आहेत ते, हेही विसरू नाही नका. नाही, ते तुम्ही सांभाळून ठेवा त्यांना. आम्हाला बाळासाहेबांबद्दल आदर आहे हे तुम्ही लक्षात तुमचा ठेवा. मुद्दा पूर्ण करा जो तुम्हाला मग मी विचारला तुम्हाला आहे मध्ये त्यावर बोलायला तुम्ही या. सांगितलं का? तुमच्यामध्ये बोललो का मी? नाही, तुम्ही पॉइंट आउट केला ना म्हणून मला बोलणं भाग पडलं. हा, हरकत नाही. असं आहे की हे सगळं सांगत असताना मला 2 दिवस मंत्रालयात गेलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बद्दल त्यांनी एवढं सगळं सांगितलं. आज काही तो मुद्दा नाहीये, पण धनंजय मुंडेंचा विषय असेल, केली ना कारवाई, राजीनामा घेतला, आपण चौकशी केली, प्रचंड दबाव होता, समाज म्हणून होता, पक्ष म्हणून होता, केली. आम्ही स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नेतृत्वाला सांगितलं, त्यांचा राजीनामा घेतला. कुठे त्यांचा याही राजीनामा पूर्वी घेतला? त्यांनी तर प्रकृतीच्या कारणानं राजीनामा दिलाय. त्यांच्या राजीनाम्यामध्ये कुठे असं म्हटलंय त्यांनी की त्या प्रकरणामध्ये मी बरोबर. सतसत विवेक बुद्धीवर किंवा नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देतोय? त्यांनी सांगितलं माझी प्रकृती ठीक नाही म्हणून मी राजीनामा देतोय. आणि जेव्हा ते राजीनामा मागणी होत होती तेव्हा तर मुख्यमंत्रीही सांगत होते, सगळे मंत्री उपमुख्यमंत्री सांगत होते की त्यांनी काही चुकीचं केलेलंच नाहीये, म्हणून चौकशी पण नव्हती झाली साधी त्यांची. आज मंत्रिमंडळात आहेत का? ते प्रकृती ठीक नाही म्हणून नाहीये, उद्या प्रकृती ठीक झाल्यावर ठीक आहे. कदाचित येतील. ठीक आहे, हरकत नाही हे कविता. यश देवेंद्र फडणवीस यांचं नाहीये की त्यांचा राजीनामा तुमचं झालेला logic- आहे. माझं कसं तुमचं लॉजिक logic- असेल? तुम्ही आठवून बघा ना, त्यांनी राजीनामा देताना काय मी लिहिलं आता- होतं ते आपण सगळ्यांनी वाचलंय. मी स्पष्टपणे सांगतो, आज आमच्या दृष्टीने धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात नाही. तुम्ही म्हणताय तेही बरोबर असेल, प्रकृतीच्या कारणास्तव ते नसतील, बरोबर आहे. म्हणजे मी या गोष्टीमध्ये फार अधिक न जाता, कारण शेवटी असं आहे की त्याचं लॉजिक कसं मांडायचं हा त्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्ही या बाबतीतली भूमिका किंवा त्यांना फेवर करण्याचा तुम्ही जो विषय म्हणत असाल, शेवटी आज हे महायुती म्हणून काम करत असताना मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दिवशी मी चर्चा करेन, मी बोलेन, मी बोलावून घेईन असं कुठेही न सांगता अतिरिक्त मुख्य सचिव जे IAS दर्जाचे अधिकारी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली आहे आणि त्याचे चौकशीचे आदेश दिलेले आहेत. दुसरी बाब मी जी मगाशी पुन्हा एकदा मी ती स्पष्ट करतो ना, की महसूल मंत्र्यांकडे अंजली दमानिया यांनी फोन केला, त्यांनी स्पष्ट सांगितलं या तुमचं स्वागत आहे, जे काही तुम्हाला म्हणायचे तुम्ही तुमचे मुद्दे मांडा म्हणून.